नमस्कार मित्रांनो, जय हिंद. मित्रांनो, आजच्या भागात पाहणार आहोत आपण अपरिमेय संख्या रेषेवर कशा दाखवायच्या, म्हणजे इरॅशनल नंबर हे नंबर लाईनवर कसे दाखवायचे. उदाहरणार्थ मित्रांनो, वर्गमुळामध्ये 2 किंवा वर्गमुळामध्ये 8 किंवा वर्गमुळामध्ये 17 या ज्या संख्या असतात यांना अपरिमेय संख्या म्हणतो आपण. या संख्या रेषेवर कशा दाखवायच्या हे ह्या भागात समजून घेणार आहोत मित्रांनो. तर या संख्या रेषेवर दाखवण्या अगोदर तुम्हाला काही बेसिक माहित असलं पाहिजे. बेसिक जर माहित असलं तरच या संख्या रेषेवर दाखवता येतील. खूप साऱ्या मित्रांना बेसिक माहित नसतं, त्यामुळे त्यांना या संख्या रेषेवर दाखवताना खूप अडचण येते. या संख्या रेषेवर जेव्हा दाखवायच्या असताना मित्रांनो, त्यावेळेस तुम्हाला पायथागोरसच्या प्रमेयाचा उपयोग करायचा असतो. पायथागोरसचं जे थेरम आहे त्याचा उपयोग करायचा असतो. त्यासाठी मी एक छोटासा त्रिकोण घेतला जो काटकोन त्रिकोण आहे. पायथागोरसचं जे प्रमेय आहे ते काटकोन त्रिकोणाच्या संबंधित आहे मित्रांनो. त्याला नाव देतो मी ABC, बरोबर. आता मी AB ची लांबी 1 ठेवणार आहे. 1 म्हणजे किती मग? 1 इंच, 1 सेंटीमीटर काही असू द्या. 1 एकक, 1 युनिट म्हणू आपण त्याला. ती 1 सेंटीमीटर आहे की इंच आहे त्याला काही महत्त्व देणार नाही आपण. 1 एकक जे आहे ते AB ची लांबी आहे आणि CB याची ही लांबी 1 एकक आहे. आता लक्षात घ्या मित्रांनो, AB ह्या बाजूची लांबी 1 आणि CB ह्या बाजूची लांबी 1 जर आली तर तुम्हाला AC काढता येतो, कारण AC हा कर्ण आहे. पायथागोरसचं प्रमेय जे आहे ते यावरच आधारित आहे. 2 बाजूंची लांबी दिली तर तिसरी काढता येते. मग मित्रांनो, पायथागोरसच्या प्रमेयानुसार AC ला जर आपण x लांबी म्हटलो तर x चा वर्ग बरोबर 1 चा वर्ग अधिक 1 चा वर्ग असं होईल की नाही. पायथागोरसचं प्रमेय कर्णाचा वर्ग हा उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गाची बेरीज केली तितका असतो, असं हे पायथागोरसचं प्रमेय आहे. आता हे सोडवूया आपण. बघा, x चा वर्ग बरोबर 1 अधिक 1 होईल, कारण 1 चा वर्ग केला 1, 1 चा वर्ग केला 1, 1 अधिक 1 2. x चा वर्ग बरोबर 2 होईल. आता x ची किंमत जर काढायची असली तर हे वर्गमुळात टाकावं लागतील. वर्गमुळात 2 आणि हे वर्ग चिन्ह निघून जाईल. आलं लक्षात? म्हणजे कसं, तर x चा वर्ग हे वर्गमुळात टाका आणि 2 आला तोही वर्गमुळात टाका. आता लक्षात घ्या, वर्ग केला, एखाद्या संख्येचा वर्ग केला आणि तिचा पुन्हा वर्गमूळ काढलं तर ती संख्या जी आहे ना तीच राहते. म्हणजे वर्ग निघून जातं, कर्णी चिन्हही निघून जातं, वर्गमुळाचं चिन्हही निघून जातं. मग उरतं फक्त x बरोबर वर्गमुळामध्ये 2, जे इथं लिहिलं बघा. आता तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो की काटकोन त्रिकोणामध्ये AB म्हणजे ही जी बाजू आहे, जो लंब आहे आणि हा पाया, CB ची लांबी 1 घेतली आणि AB ची लांबी 1 घेतली तर कर्ण हा वर्गमुळात 2 इतका असतो. आलं लक्षात? आता तुम्ही C आणि B ची जर लांबी मोजली तर ती लांबी किती असेल, तर ती वर्गमुळात 2 इतकी असणार आहे. कारण काय? कारण आपण ह्या दोन्ही बाजू 1 1 घेतल्या. याच्याही थोडंसं पुढे जाऊ मित्रांनो. आता हे थोडं बाजूला ठेवा. आता मी याची लांबी थोडीशी बदलवतो. इथंच तुम्हाला तुमची हे ज्या संख्या रेषेवर दाखवताना तुम्हाला जी अडचण येते ना, त्याचं तुम्हाला गुपी तिथं सापडणार आहे. कोणतं बघा, आता जो पाया आहे तो मी वर्गमुळात 2 घेतो आणि ही बाजू 1 आहे तीच ठेवतो. ही बाजू जो लंब आहे तो तोच ठेवतो. CB मात्र वर्गमुळात 2 ठेवली. आता ही x बरोबर किती, तर AC बरोबर किती येईल, तर पुन्हा काय होईल, x चा वर्ग बरोबर वर्गमुळात 2 कंसाचा वर्ग अधिक 1 चा वर्ग, बरोबर. या दोन्ही बाजूचे वर्ग केला त्याची बेरीज ही x च्या वर्गा इतके असणार. आता x चा वर्ग तुम्हाला माहिती, वर्गमुळात 2 आहे पुन्हा वर्ग आहे तर हे निघून जाईल, बरोबर. बरोबर 2 अधिक 1 होईल. x चा वर्ग बरोबर 3 होईल आणि x म्हणजेच वर्गमुळात 3 असं रूपांतर होईल. लक्षात घ्या मित्रांनो, इथं वर्गमुळात 2 बाजू घेतली आणि दुसरी बाजू 1 घेतली तर याची जी लांबी आहे ही लांबी आली वर्गमुळात 3. थोडंसं निरीक्षण केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, वर्गमुळात 2 आणि 1 याची बेरीज केली तर असं थोडंसं लक्षात घ्या, वर्गमुळात 2 अधिक 1 तर वर्गमुळात 3. सोपं आहे की नाही? आता याच्या पुढे जाऊन तुमच्या असंही लक्षात येईल मित्रांनो की इथं जर मी वर्गमुळात 3 घेतली तर इथं काय येईल उत्तर, मग सांगा बरं. आता निरीक्षण केल्यावर उत्तर आलं पाहिजे. आणि हे तुम्हाला एकदा लक्षात आलं की तुम्ही कर्णी चिन्हातल्या म्हणजे वर्गमुळातल्या ज्या संख्या असतात, ज्या अपरिमेय संख्या असतात, त्या संख्या रेषेवर दाखवायला तुम्हाला जास्त काही अडचण येणार नाही. इथं जर वर्गमुळात 3 घेतली आणि ही बाजू 1च ठेवली तर ही आपोआप वर्गमुळात 4 होणार आहे. आलं लक्षात मित्रांनो? प्रत्यक्ष करून पाहायचं का? करून पाहू चला.
आता एक्सचा वर्ग, ही बाजू एक्स आहे समजू एक्सचा वर्ग, तर ह्या दोन्ही बाजूंच्या वर्गाची बेरीज, वर्गमुळामध्ये 3 याचा वर्ग अधिक एकचा वर्ग, हे वर्ग चिन्ह निघून जाईल, 3 अधिक 1 4 होईल एक्सचा वर्ग, आणि एक्स बरोबर वर्गमुळात 4. आली का नाही 4? आलं लक्षात तुमच्या? पण इथं एक महत्त्वाचं लक्षात ठेवा मित्रांनो, हे वर्गमुळात 4 म्हणजेच 2 आहे मित्रांनो. वर्गमुळात 4 म्हणजे वर्गमूळ काढा ना त्याचं, 2 उत्तर येईल. आलं लक्षात? आता तुम्हाला इथं एक पॅटर्न मिळाला. काय पॅटर्न मिळाला? एक बाजू एक एकक लांबीची कायम ठेवली आणि इथं वर्गमुळामध्ये तुम्ही जे टाकले ना त्यावरून तुम्ही कर्णाची लांबी सांगू शकता. समजा मी इथं 7 टाकले, वर्गमुळात 7 टाकले. आता सांगा कर्ण किती येईल? आता सूत्राचा उपयोग करायची गरज नाही मित्रांनो, पॅटर्न मिळाला तुम्हाला. वर्गमुळात 7 आणि हा एक 8 होतो ना, मग वर्गमुळात 8, CA ची लांबी वर्गमुळात 8 होईल. आलं लक्षात मित्रांनो? हे झालं एक बेसिक. आता दुसरं महत्त्वाचं, हे एक आणि दुसरं हे दोन्ही मिळून तुमच्या लक्षात आले की तुम्ही संख्या रेषेवर अपरिमेय संख्या झटपट दाखवू शकतात, कोणतीही चूक होणार नाही. दुसरंही समजून घेऊ बेसिक. समजा मित्रांनो ही एक संख्या रेषा आहे, बरोबर. या संख्या रेषेवर तुम्ही असा एक लंब टाकला, बरोबर. इथं 0 नाव दिलं तुम्ही, इथं 0 बिंदू दिला, इथं दिला 1, बरोबर. आता हे जे अंतर आहे 1 आणि हे अंतर सुद्धा तुम्ही घेतलं 1, ते इथं लिहितो बघा. तर हा जो कर्ण असणार आहे, बरोबर की नाही, हा जो कर्ण असणार आहे, हे अंतर सुद्धा 1 आहे, हे अंतर सुद्धा 1 आहे, तर हा कर्ण असणार आहे ऋण 2, बरोबर. मग तुम्हाला ह्या बिंदूपासून ह्या बिंदूपर्यंतचं अंतर कळलं, ते ऋण 2 आहे. सॉरी, ऋण 2 नाही, वर्गमुळात 2 आहे, कळलं तुम्हाला. आणि तुम्हाला सांगितलं वर्गमुळात 2 हे संख्या रेषेवर दाखवा, आणि मी तुम्हाला बोललो की ही संख्या रेषा आहे असं समजा, बरोबर. आता ही संख्या रेषा, या संख्या रेषेवर इथं 1 आहे, इथं 2 आहे, या संख्या रेषेवर ऋण 2 हे अंतर दाखवा, तो बिंदू दाखवा. तुम्हाला ह्या बिंदूपासून ह्या बिंदूपर्यंत हे जे अंतर आहे ऋण 2 कळलं ना. मग हे अंतर तुम्ही कंपासमध्ये घेतलं आणि इकडं जर असा चाप मारला तर या ठिकाणी जो बिंदू मिळेल, तर ह्या बिंदूपासून हा बिंदू जो असणार आहे याला नाव जर तुम्ही P दिलं, इथं Q, इथं R, आणि ह्या बिंदूला नाव M दिलं, तर P पासून M पर्यंत PM हा झाला वर्गमुळामध्ये 2. येतंय लक्षात? आता संख्या रेषेवर दाखवणं इतकं सोपं असतं मित्रांनो. आता मी हे बेसिकच समजावून सांगतोय, प्रत्यक्ष आपण संख्या रेषेवर एखादी अपरिमेय संख्या कशी दाखवायची ते सांगणारच आहे मित्रांनो. तर त्या अगोदर थोडंसं बेसिक समजून घेऊ. आता मी थोडंसं चेंज करतो. इथं काय चेंज केलाय बघा, मी संख्या रेषा 30 ठेवली, परंतु थोडेसे अंतर बदलली. काय अंतर बदलली की मला वर्गमुळामध्ये 10 ही संख्या दाखवायची आहे. तर तुम्ही काय करणार, हा जो कर्ण आहे हा वर्गमुळात 10 आला पाहिजे. तो जर आला की तुम्ही ते लगेच कंपासमध्ये अशा पद्धतीने घेऊन असा चाप मारला की तो जो बिंदू मिळतो तो वर्गमुळात 10 असणार. कारण हे अंतर आणि कंपासमध्ये हे अंतर जे घेतलं तेच हे अंतर असणार, बरोबर की नाही. म्हणजे इथून इथपर्यंत सुद्धा तेच अंतर असणार. वर्गमुळामध्ये 10 ही संख्या तुम्हाला संख्या रेषेवर दाखवायची ना, तर सर्वात पहिल्यांदा तुम्ही असा एक त्रिकोण तयार केला पाहिजे संख्या रेषेवर आणि तिचा कर्ण वर्गमुळात 10 असला पाहिजे. मग हा वर्गमुळात 10 येण्यासाठी काय करावं लागेल, तर आपण आत्ताच बेसिक पाहिलं, वर्गमुळात 9 ही एक बाजू घ्या आणि दुसरी बाजू 1 घ्या. ही बाजू एकच ठेवा, ही बाजू मात्र वर्गमुळात 9 ठेवा. येतंय लक्षात? ही बाजू इथून इथपर्यंत ही बाजू जर वर्गमुळात 9 जर ठेवली आणि ही बाजू जर 1 ठेवली तर कर्ण आपोआप वर्गमुळामध्ये 10 येणार आहे. मग ही वर्गमुळात ही 1 तुम्ही घेऊ शकता. मग तुम्ही 1 सेंटीमीटर घ्या किंवा 1 इंच घ्या, काय घ्यायचं ते घ्या. एकदा तुम्ही हे अंतर जेवढं निवडलं ना, हे 0 पासून 1 पर्यंत जेवढं अंतर निवडलं तेच अंतर इकडे वरती 1चं असणार. आलं लक्षात? पण तुम्ही हे जे अंतर घेणार आहे हे वर्गमुळात 9 कसं घेणार, तर तुम्हाला वर्गमुळात 9 म्हणजे 3 हे माहिती मित्रांनो. मग तुम्ही 3 घ्या. म्हणजे ही जी संख्या रेषा आहे यामध्ये इथं 0 असेल, इथं जर 1 असेल, इथं जर 2 असेल, इथं जर 3 असेल, तर वर्गमुळात 9 हे अंतर घेताना तुम्ही इथून किती घेणार, वर्गमुळात 9 म्हणजेच 3 ना, मग इथपर्यंत घेणार. आणि यावर असं एक हे जे अंतर आहे 1 युनिट, ते 1 युनिट अंतर इकडे वरती घेणार. आणि मग हा बिंदू आणि हा बिंदू जो असणार तो असणार मित्रांनो वर्गमुळात 10. कारण तुम्ही हे जे अंतर घेतलं हे वर्गमुळात 9 घेतलं आणि हे 1 आहे. आणि तुम्हाला माहिती आहे वर्गमुळात 9 अधिक 1 या दोघांची बेरीज वर्ग करून बेरीज केली तर कर्ण तुम्हाला मिळतो वर्गमुळात 10.
आणि एकदा कर्णाचं अंतर मिळालं, तुम्ही हे अंतर मिळालं की कंपासमध्ये असं अंतर घेऊन चाप मारला की जो इथं बिंदू मिळतो तो इथून तर इथपर्यंत जे अंतर राहील ते अंतर असणार आहे तुमचं वर्गमुळात 10. म्हणजे हा जो बिंदू मिळतो तुम्हाला तो वर्गमुळात 10 ही किंमत दाखवणारा असणार. आलं लक्षात? आता मी मुद्दाम इथं थोडंसं चेंज करतो बघा. आता काय चेंज करणार आहे मी, इथं वर्गमुळात 11 दाखवायची तुम्हाला. आता काय करणार सांगा. वर्गमुळात 11 जर दाखवायची असली तर तुम्हाला माहिती आहे वर्गमुळात 11 केव्हा दिसू शकतील, जेव्हा इथं वर्गमुळात 10 असतील आणि इथं 1 असेल तेव्हा इथं वर्गमुळात 11 होतील. हेच बेसिक आहे मित्रांनो. हे ज्यालाही समजलं ना त्याला ह्या संख्या रेषेवर दाखवायला काही अडचण येत नाही. पण आता प्रश्न असा आहे, हे तर कळलं तुम्हाला, हे अंतर वर्गमुळात 10 घ्यावा लागेल आणि हे 1 युनिट घ्यावा लागेल, तेव्हा वर्गमुळात 11 कर्ण मिळेल आणि मग तुम्ही असं कंपासमध्ये अंतर घेऊन असं चाप मारू शकता. पण वर्गमुळात 10 म्हणजे किती माहीत नाही. मग त्यासाठी वर्गमुळात 10 आधी काढावं लागेल, बरोबर की नाही. मग हे वर्गमुळात 10 आणि अधिक 1 असं करावं लागेल ना. पण वर्गमुळात 10 कसा घ्यायचा तेच माहीत नाही. मग वर्गमुळात 10 काढून घ्या आधी, तो वर्गमुळात 9 अधिक 1 येतो, बरोबर. जो इथं काढलाय बघा, इथं शून्यापासून इथपर्यंतचं अंतर वर्गमुळात 10 काढलं होतं की नाही. वर्गमुळात 11 हे अंतर काढण्यासाठी वर्गमुळात 10 आधी काढावं लागेल. म्हणजे इथं 2 पायऱ्या करावं लागतील. आधी वर्गमुळात 10 काढावं लागेल, जो काढणं सोपं आहे. तुम्ही शून्यापासून 3 पर्यंत घेतलं म्हणजे वर्गमुळात 9 घेतला, उभा 1 घेतला, लंब 1 घेतला, वर्गमुळात 10 मिळाला. वर्गमुळात 10 घेतल्यानंतर कंपासमध्ये चाप मारला, इथं जो बिंदू आला हा इथून तर इथपर्यंत वर्गमुळात 10 आला, बरोबर. आता हे अंतर तुम्हाला वर्गमुळात 10 घेता आलं, याच्यावर पुन्हा लंब टाका, बरोबर. इथं पुन्हा काटकोन त्रिकोण तयार होईल आणि मग ह्या बिंदूपासून पुन्हा ह्या बिंदूपर्यंत जा. आता बघा हे अंतर असेल ते वर्गमुळामध्ये 11 हे अंतर असणार, कारण हे असेल वर्गमुळात 10, ही बाजू वर्गमुळात 10 झाली आणि ही बाजू 1 झाली. वर्गमुळात 10 आणि 1 झाली की वर्गमुळात 11 नावाचा कर्ण मिळतो, अंतराचा कर्ण मिळतो. आलं लक्षात मित्रांनो. तर हे सगळं आपल्याला समजून घ्यायचं आहे, प्रत्यक्ष संख्या रेषेवर हे सगळं कसं दाखवायचं. वेगवेगळी उदाहरणे घेऊ आपण आणि हे समजून घेऊ. 2 प्रकारची बेसिक तुम्हाला कळली मित्रांनो. यावरच आधारित ह्या सर्व संख्या रेषेवर कशा दाखवायच्या हे आता समजून घेणार आहोत. पण त्याही अगोदर मित्रांनो तुम्हाला माहिती, आपल्या चॅनलवर गणित, भूमिती एकदम सोप्या पद्धतीने समजावून दिले जातं. संख्या रेषा एक प्रकारचं गणितच आहे मित्रांनो. आणि म्हणून मित्रांनो तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचा आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरायचं नाही. आणि ह्या व्हिडिओची गरज तुमच्या मित्रांना जर असेल ना तर आपला हा व्हिडिओ, तुमचा व्हिडिओ पाहून झाला की आपला हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करून टाकायचा. त्यांना सुद्धा कळू द्या सोप्या पद्धतीने अपरिमेय संख्या रेषेवर कशा दाखवायच्या. उदाहरणार्थ मित्रांनो तुम्हाला वर्गमुळामध्ये 2 ही संख्या रेषेवर दाखवायची आहे. आता वर्गमुळामध्ये 2 ही संख्या रेषेवर दाखवताना एक विचार काय करायचा, पहिलं बेसिक आपण समजून घेतलं. तुमच्या नजरेसमोर असा काटकोन त्रिकोण असला पाहिजे की ज्याचा कर्ण वर्गमुळात 2 येतो. मग वर्गमुळात 2 येतो असा कोणता काटकोन त्रिकोण आहे ज्याची बाजू दोन्ही बाजूला 1-1 असते, बरोबर. काटकोन करणाऱ्या बाजू म्हणतो आपण. काटकोन करणाऱ्या बाजूंची लांबी 1-1 युनिट जर घेतली तर हा आपोआप वर्गमुळात 2 येतो. आणि तुम्हाला कर्ण मिळाला की कंपास ठेवून तुम्ही लगेच ते संख्या रेषेवर दाखवू शकता. आता लक्षात आलं तुमच्या. म्हणजे आपण जी संख्या रेषा घेणार आहे, ही जी संख्या रेषा घेणार आहोत आपण, या संख्या रेषेचा जो पाया आहे तो 1 युनिट घेतला. आता हे 0 ते 1 अंतर किती घ्यायचं तुम्ही ठरवा. 5 सेंटीमीटर घ्या किंवा 3 सेंटीमीटर घ्या, 1 सेंटीमीटर घ्या. पण हे जे अंतर घेतलं तेच अंतर, त्याच अंतराच्या लांबीचा लंब तुम्हाला कंपासच्या सहाय्याने काढावा लागेल. आलं लक्षात. लंब कंपासच्या सहाय्याने काढता येतो किंवा सरळ कोन मापक जे असतं त्याच्या सहाय्याने तुम्ही लंब काढू शकता. आता हा लंब काढला, शून्यापासून या 1 पर्यंत जे अंतर आहे तेच अंतर, तेवढंच माप इकडे लंबाचं सुद्धा घ्यायचं. तेव्हाच ते होईल दोन्ही बाजू सारख्या. ही बाजू सारखी असली पाहिजे. तेव्हाच तुम्हाला हा जो कर्ण मिळेल हा वर्गमुळात 2 मिळेल, बरोबर. आणि एकदा कर्ण मिळाला
की तो त्या लांबीची फक्त काय करायचं आहे, बिंदू तेवढ्या लांबीची अंतर संख्या रेषेवर मोजायचं आणि तिथं चाप करायचा. कंपासचं एक टोक ह्या बिंदूवर ठेवा, दुसऱ्या टोकाने इतकं अंतर घ्या या बिंदूपर्यंतचं आणि सरळ तुम्ही कंपासने असा चाप मारा. जो चाप मारल्यानंतर जो बिंदू येईल तो असणार आहे ह्या बिंदूपासून ह्या बिंदूपर्यंतचं जे अंतर असणार आहे ते असणार आहे -2. आलं लक्षात? मग काय करा माहिती का, याला तुम्ही नाव द्या, ह्या बिंदूला याला नाव जर दिलं तुम्ही P, तर तुम्ही असं म्हणू शकता P बरोबर वर्गमुळात 2. येतंय लक्षात मित्रांनो? संख्यारेषा तयार करताना 0, 1 तेवढ्याच अंतरावर 2, तेवढ्याच अंतरावर 3 अशा पद्धतीने तुम्ही ते करू शकता. तर एखादी परिमेय संख्या संख्यारेषेवर दाखवणं काही अवघड नाही, पण यामध्ये अवघड कसं बनत जातं ना ते लक्षात आणून देतो तुमच्या. आता वर्गमुळामध्ये 2 ही संख्या इथं तुम्हाला दाखवायला काही अडचण आली नाही, पण मी सांगितलं तुम्हाला वर्गमुळात 5 ही संख्या दाखवायची आहे किंवा वर्गमुळामध्ये 3 ही संख्या दाखवायची आहे. वर्गमुळामध्ये 3 ही संख्या दाखवायची आहे. आता लक्षात घ्या मित्रांनो, वर्गमुळामध्ये 3 ही संख्या तुम्हाला जेव्हा संख्या रेषेवर दाखवायची असते त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट माहिती, वर्गमुळामध्ये 3 या लांबीचा कर्ण आपल्याला कधी मिळतो. वर्गमुळात 3 या लांबीचा कर्ण कधी मिळेल, तर इथं एक बाजू वर्गमुळात 2 म्हणजे पाया वर्गमुळात 2 आणि ही बाजू 1. लंब जो आहे तो मात्र एकच ठेवा कायमस्वरूपी. जो पाया आहे तो वर्गमुळात 2 जर घेतला ना तर तुम्हाला ती लांबी मिळते, बरोबर. पण आता ही संख्या रेषा घेतली आपण, ही संख्या रेषा घेतली, इथं तुम्ही 0 केला, इथं 1 केला, इथं 2, हे समान अंतरावर घ्या, बरोबर. आता मित्रांनो तुम्हाला लंब 1 युनिट अंतराचा घेता येतो. म्हणजे 1 युनिट अंतर म्हणजे किती मग ते, तर 0 ते 1 मध्ये तुम्ही जेवढं घेतलं तेवढंच अंतर हे लंबाचं घ्यायचं, असा त्याचा अर्थ होतो. 1 युनिट म्हणजे काय, तुम्ही 0 ते 1 किंवा 1 ते 2 किंवा 2 ते 3 मध्ये जेवढं अंतर घेतलं तेवढंच अंतर लंबाचं असलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. मग ते तर घेता येतं, पण वर्गमुळामध्ये 2 हे कसं घेता येईल. मग वर्गमुळात 2 कसं घ्यायचं हे माहीत नाही, मग वर्गमुळात 2 आधी काढून घ्या. आलं लक्षात? आता जे आपण याच्या अगोदर काढून घेतलं, म्हणजे वर्गमुळात 3 ही संख्या संख्या रेषेवर दाखवायची असली तर तुम्हाला 2 पायऱ्यांनी जावं लागेल. 2 पायऱ्या कोणत्या, सर्वात पहिल्यांदा तुम्हाला वर्गमुळात 2 अधिक 1 या पद्धतीने जावं लागेल. म्हणजे तुम्हाला वर्गमुळात 2 हे अंतर संख्या रेषेवर काढून घ्यावं लागेल अगोदर. मग वर्गमुळात 2 काढायचं असलं की इथून इथपर्यंत 1 युनिट आहे ना, तेवढंच अंतर वरती जर घेतलं तुम्ही लंबाचं, बरोबर, हा लंब झाला. इथं 90 डिग्री करायची गरज नाही, सरळ तुम्ही लंब करा आणि केला तरी काही अडचण नाही. आता हे झालं 1 युनिट लंबाचं आणि 0 पासून 1 पर्यंत सुद्धा तेवढंच अंतर. मग हा जो कर्ण मिळेल हा असणार आहे वर्गमुळात 2. इथं तुम्ही कंपासचं टोक ठेवा, इथपर्यंत अंतर घ्या, चाप मारा, बरोबर. इथं चाप मारल्यानंतर हा बिंदू मिळाला. आता मित्रांनो लक्षात घ्या, ह्या बिंदूपासून हा जो बिंदू नवीन मिळाला हे अंतर किती मग आता, हे अंतर आहे वर्गमुळात 2. ते कसं मिळालं, आपल्याला काय पाहिजे, वर्गमुळात 3 काढण्यासाठी वर्गमुळात 2 अंतर एका बाजूचं पाहिजे आणि एका बाजूचं 1 पाहिजे. तर हे अंतर मिळालं बघा, वर्गमुळात 2 मिळालं की नाही. इथून इथपर्यंत जे अंतर आहे ते आता आहे वर्गमुळात 2. मग यावर जर तुम्ही 1 युनिट लांबीचा पुन्हा लंब काढला तर हे वर्गमुळात 2 आणि हे 1 याचा जो कर्ण बनेल हा वर्गमुळात 3 असणार आहे मित्रांनो. येत आहे लक्षात? आता म्हणजे तुम्ही इथं जर नावं दिली P, Q, इथं R, इथं A, इथं B, बरोबर, तर इथं P पासून B पर्यंत अंतर आहे वर्गमुळात 2, जे आपण चाप मारून काढलं. आता AB किती घेतला आपण, AB घेतला 1. मग PA किती येईल, PA किती येईल, वर्गमुळात 3 येईल. आपोआप तो कर्ण झाला ना त्याचा. बघा, PB वर्गमुळात 2, AB 1, वर्गमुळात 2, एक बाजू वर्गमुळात 2 आणि एक बाजू 1 असली तर कर्ण त्याचा वर्गमुळात 3 होणार आहे. येत आहे लक्षात आता. आणि मग PA जर P पासून A पर्यंत जर वर्गमुळात 3 आला ना तर कंपास ठेवा आणि अशा पद्धतीने इथं चाप मारून द्या. इथं चाप मारलं तर इथं जो बिंदू येईल, मी बोटाने मारतोय बरं, कारण माझ्याकडे इतकं मोठं कंपास नाही आहे.
म्हणून मी तुम्हाला समजण्यासाठी बोटाने करतोय, तुम्ही प्रत्यक्ष कंपास, पेन्सिल, स्केल याचा उपयोग करून करायचं हे सर्व. तर हा जो बिंदू येईल याला नाव देऊ आपण यम. हा असा चाप असणार आहे, तो जसा तसा दिसला पण पाहिजे. यम जो बिंदू येईल त्याला नाव देऊन टाका यम बरोबर वर्गमुळात 3. झालं मित्रांनो तुमचं काम. येतंय लक्षात? तर हे इथं लिहायची काही गरज नाही पडत तुम्हाला, हे नाही लिहिलं तरी चालतं, किंवा ते तुम्ही इथं असं लिहून टाका पी क्यू बरोबर वर्गमुळात 2. म्हणून पी बी सुद्धा वर्गमुळात 2 आणि पी बी वर्गमुळात 2. त्याला एक बाजू जर घेतली लंबाची तर आपोआप जो कर्ण तयार होईल तो वर्गमुळात 3 असणार आहे. आला लक्षात मित्रांनो? आता मी याच्या पुढे जाऊन असाच प्रश्न विचारतो. समजा मी वर्गमुळामध्ये 6 ही संख्या या संख्यारेषेवर दाखवायचं असं विचारलं. या संख्यारेषेवर दाखवायची वर्गमुळात 6. आता लक्षात घ्या मित्रांनो, वर्गमुळात 6 मी तुम्हाला सांगितलं वर्गमुळात 6 हा कर्ण असला पाहिजे. हा वर्गमुळात 6 कर्ण झाला पाहिजे. मग पाया किती घ्यायचा आणि लंब किती घ्यायचा? तर पाया घ्यावा लागेल वर्गमुळामध्ये 5 आणि लंब घ्यावा लागेल 1. पुन्हा अडचण आली काय? वर्गमुळात 5 कसे घ्यायचे? तर वर्गमुळात 5 जर घ्यायचे असले तुम्हाला तर त्या त्रिकोणाचा एक बाजू वर्गमुळात 4 आणि दुसरी बाजू 1 घ्यावं लागेल. बरोबर? आता हे सोपं आहे बघा. वर्गमुळात 4 म्हणजे 2. तुम्ही एक बाजू 2 घेऊ शकता म्हणजे इथपर्यंत. बरोबर? आणि एक बाजू 1. येतंय लक्षात? आता याची गरज नाही मित्रांनो, कारण हे आधीच आहे. समजा आपण हे काढून टाकू. हीच संख्या रेषा ठेवू आपण. ही संख्या रेषा ठेवू. इथं होता 1 आणि इथं होता 0. तर बघा मित्रांनो, आता आपल्याला वर्गमुळात 5 पहिले काढावं लागेल, त्यावरून 6 काढता येईल. कारण 6 जर काढायचा असला, वर्गमुळात 6 कर्ण जर घ्यायचा असला तर एक बाजू वर्गमुळात 5 घ्यावं लागते. मग वर्गमुळात 5 म्हणजे किती तेच माहीत नाही. मग वर्गमुळात 5 आधी काढून घ्या. वर्गमुळात 5 म्हणजे वर्गमुळात 4 अधिक 1. मग वर्गमुळात 4 म्हणजे 2. मग पाया घ्या 2. हे जे अंतर आहे 0 पासून 2 पर्यंत हे वर्गमुळात 4 आहे, त्यालाच आपण 2 म्हणतो. आणि लंब घ्या 1. आता याचा जो कर्ण येईल हा असणार आहे वर्गमुळात 5. आलं लक्षात? आता इथून इथपर्यंतचं जे अंतर असेल ते अंतर कंपासमध्ये घेऊन असा चाप मारला की इथं आता ह्या बिंदूपासून हा बिंदूपर्यंत यम बिंदू येईल. यम बरोबर वर्गमुळात 5 येईल. कारण हे अंतर आणि ते अंतर सारखंच असणार. हे जर वर्गमुळात 5 आहे तर कंपासनीच मारलाय ना तो चाप, तर तो बी वर्गमुळात 5च येईल. आता वर्गमुळात 5 मिळालं तुम्हाला. वर्गमुळात 5 इथून इथपर्यंत वर्गमुळात 5 आहे. याला जर एक बाजू जोडली 1 युनिट अंतराची तर हा वर्गमुळात 5 आणि हे 1 युनिट असं मिळून त्याचा जो कर्ण येईल तो असणार आहे मित्रांनो वर्गमुळामध्ये 6. बरोबर? हे अंतर आलं वर्गमुळात 6. पुन्हा कंपासमध्ये ठेवा आणि चाप मारून टाका. इथं जो बिंदू येईल त्याला नाव पी देऊ. पी बरोबर वर्गमुळात 6 झालं. म्हणजे तुम्हाला इथून इथपर्यंतचं जे अंतर आहे पी पर्यंतचं ते अंतर मिळालं वर्गमुळात 6. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही कोणतीही संख्या रेषेवर दाखवू शकता. अजून एक उदाहरण घेतो मित्रांनो, म्हणजे तुमचा व्यवस्थित सराव होईल आणि पुन्हा एकदा व्यवस्थित तुमच्या लक्षात येईल. शेवटचं उदाहरण घेतो मित्रांनो मी. वर्गमुळामध्ये 27 ही संख्या रेषेवर दाखवायची आहे. पण याच्या अगोदर आपल्या डोक्यात काय बेसिक आलं पाहिजे? वर्गमुळात 27 ही संख्या रेषेवर जर दाखवायची असली तर वर्गमुळात 27 हा कर्ण असला पाहिजे. मग बाजू किती घ्यावा लागतील? म्हणजे पायाची बाजू आणि लंब किती अंतराचा? तर लंब एकच घ्यायचा नेहमी, 1 युनिट अंतराचा घ्यायचा. पण पाया किती घ्यायचा? तर पाया घ्यावा लागेल वर्गमुळात 26 आणि लंब घ्यावा लागेल 1 अंतराचा. तो 1 तर आहेच, फिक्स आहे आपला. मग वर्गमुळात 26 म्हणजे किती माहीत नाही आपल्याला. मग वर्गमुळात 26 जर काढायचे असले तर तुम्हाला वर्गमुळात 25 घ्यावे लागतील आणि लंब 1 घ्यावाच लागेल. आता मात्र तुम्हाला वर्गमुळात 25 घेणं सोपं आहे, कारण वर्गमुळात 25 म्हणजे 5. म्हणजे वर्गमुळात 26 काढणं सोपं आहे. 2 वेळा इथं कृती करावं लागेल. ही संख्या रेषा, बरोबर, ही संख्या रेषा, इथं 0, इथं 1, इथं 2, इथं 3, इथं 4, इथं 5. अजून पुढे जावं लागेल. कारण मित्रांनो मी 5 पर्यंत का घेतलं? कारण मला इथं कळलं वर्गमुळात 26 काढण्यासाठी वर्गमुळात 25 या बाजूला घ्यावे लागतील. ही बाजू वर्गमुळात 25 असली पाहिजे, लंब 1 असणाराची. मग वर्गमुळात 25 म्हणजे 5 ना. मग तुम्हाला 5 पर्यंत जावंच लागेल. त्याच्याही पुढे 27 हा 5च्या थोडा पुढे राहील.
म्हणून 5च्या पुढे सुद्धा जागा सुटली पाहिजे. तर अशा पद्धतीने ही संख्या रेषा असली पाहिजे. आता वर्गमुळात 26 पहिल्यांदा काढू आणि वर्गमुळात 26 काढला का ती 26 बाजू ठेवू, त्याच्यावर 1चा लंब काढू, आपोआप वर्गमुळात 27 मिळेल तुम्हाला. आलं लक्षात. तर बघा, वर्गमुळात 26 काढण्यासाठी वर्गमुळात 25 हा पाया घेऊ. वर्गमुळात 25 म्हणजेच 5, म्हणजे इथपर्यंत येत आहे लक्षात. आता 0 पासून इथपर्यंत थोडी संख्या रेषा छोटीशी करतो मी, म्हणजे जरा कर्ण वगैरे काढायला जरा सोपं जाईल. ही संख्या रेषा घेतली मी, बरोबर. इथं 0 घेतला, इथं 1 घेतला, इथं 2, इथं 3, इथं 4, इथं 5 आणि इथं 6 घेतला. आता बघा, वर्गमुळात 26 पहिल्यांदा काढावं लागेल, त्यावरूनच वर्गमुळात 27 काढता येईल. मग वर्गमुळात 26 काढण्यासाठी तुम्हाला वर्गमुळात 25 अधिक 1 करावं लागेल. म्हणजे हे जे अंतर आहे तेवढ्याच अंतरावर असा इथं लंब करावा लागेल, बरोबर. हा झाला 90 अंशाचा. मग हे 0 पासून 5 पर्यंत का गेलो आपण, कारण वर्गमुळात 25 हे अंतर खाली दाखवलं. 0 पासून 5 पर्यंत म्हणजेच वर्गमुळात 25, वर्गमुळात 25 म्हणजेच 5, म्हणून 0 पासून 5 पर्यंत जावं लागेल. आणि लंब जो आहे त्याची लांबी घ्यावी लागेल 1 युनिट. तेव्हा हा 0 पासून जो हा कर्ण बनेल, हा कर्ण असणार आहे वर्गमुळात 26. आलं लक्षात मित्रांनो. आता हा वर्गमुळात 26 मिळाला ना तुम्हाला. आता इथून इथपर्यंतचं अंतर कंपासमध्ये घ्या ना, असा चाप मारून द्या. इथं जो बिंदू मिळाला याला नाव देऊ आपण यम. यम बरोबर वर्गमुळात 26. इथून इथपर्यंतचे अंतर आहे वर्गमुळात 26 मिळालं ना. आता 27 काढायला सांगितलं तुम्हाला. 27 जर काढायचा असला वर्गमुळात 27, तर तुम्हाला ही लांबी 26 वर्गमुळात 26 असली पाहिजे, वर्गमुळात 26. आणि उभा जो लंब आहे तो पुन्हा 1 युनिटचा असला पाहिजे. आता ह्या बिंदूपासून या बिंदूपर्यंतचं अंतर जे आहे, यम पर्यंत जे अंतर आहे ते वर्गमुळात 26 आणि लंब आहे 1. आता तुम्ही हा जो कर्ण काढणार आहे, हा कर्ण असणार आहे वर्गमुळात 27. आलं लक्षात. मग ह्या कर्णापर्यंत, या कर्णाची लांबी कंपासमध्ये घ्या ना, असा बिंदू काढा, इथं चाप मारा, याला नाव देऊ आपण समजा ए. तर ए बरोबर वर्गमुळात 27. अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही संख्या रेषेवर दाखवू शकतात. अपूर्णांक कसे दाखवता येतात ना, ते याच्या अगोदरच्या भागामध्ये मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो. या भागामध्ये तुम्हाला काय सांगितलं की अपरिमेय संख्यासुद्धा संख्या रेषेवर कशा दाखवायच्या. पुढचा भाग अजून एक तुम्हाला देणार आहे मित्रांनो. त्या भागामध्ये वर्गमुळामध्ये 9.3 किंवा वर्गमुळामध्ये 7.4 म्हणजे दशांश अपूर्णांक, वर्गमुळातले दशांश अपूर्णांक ते कसे दाखवायचे ना ते समजावून देणार आहे. ते सांगण्यासाठी यापेक्षा वेगळी पद्धत आहे मित्रांनो. तिथं तुम्हाला वर्तुळ काढावं लागतं. तर ते आपण समजून घेऊ पुढच्या भागामध्ये. तो पुढचा भाग सुद्धा तुम्हाला आवश्यक आहे का ते नक्की सांगा मित्रांनो. या भागामध्ये तुम्हाला मी जे समजावून दिलं ते तुमच्या व्यवस्थित लक्षात आलं की नाही. तुमचा प्रतिसाद आपल्या व्हिडिओच्या खाली लिहायला विसरायचा नाही. मी ज्या पद्धतीने तुम्हाला समजावून दिलं मित्रांनो, त्या पद्धतीने तुम्ही वर्गमुळातल्या संख्या रेषेवर कशा दाखवायच्या ना त्याचा सराव करा. काही अडचण आली कमेंट बॉक्समध्ये नक्की मला प्रश्न विचारा. त्या प्रश्नाचं जरूर उत्तर देण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो मी. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरायचं नाही. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल आणि अजून चॅनल सबस्क्राईब केला असेल तुम्ही, तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांना आपला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, म्हणजे आपल्या चॅनलला चांगला सपोर्ट मिळेल. तर चला मित्रांनो, संख्या रेषेचा हा दुसरा भाग मी तुम्हाला दिला. तिसऱ्या भागामध्ये सुद्धा लवकरच भेटूया. तोपर्यंत सराव करा. बाय बाय. जय हिंद.